अगं देऊळ काय, पाणी काय, या गोष्टींवरती मालकी हक्क कसा कोणी दाखवू शकतं? हा लढा जर का यशस्वी झाला ना तर सामाजिक विषमतेच्या मुळावरतीच घाव घालीन मी. तुम्ही नका जाऊ साहेब. रमा, तुला एक सांगू नका का, जाऊ. मला जर आता लोकांनी त्रास दिला नाही तर मला चैन पडत नाही. हे बघ रमा, तू काही काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. पण तिकडे हजारो माणसं माझ्या एकट्याच्या सांगण्यावरून सत्याग्रह करण्याचा प्रयत्न करतायत आणि तेही कायद्याच्या चौकटीत राहून. त्यांचा क्षोभ वाढू नये म्हणून मला तिकडे पोहोचलं पाहिजे. रमा, मला जाऊ दे. तुम्ही जा, पण सुखरूप परत या. बाबासाहेब बोलतात, देऊळ काय, पाणी काय, यावर कोणी कसा काय मालकी हक्क दाखवू शकतो. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, बाबासाहेब सभेला जात असतात तेवढ्यात त्यांना रमाई थांबवतात आणि बोलतात तुम्ही जाऊ नका. आणि त्यांना बाबासाहेब समजवत असतात, हा जर लढा यशस्वी झाला तर मी या सामाजिक विषमतेच्या मुळावरच घाव घालणार आहे. आणि बाबासाहेब रमाईला हेही सांगतात, जर या लोकांनी मला त्रास दिला नाही तर मलाही चैन पडत नाही. आणि बाबासाहेब रमाईला हेही सांगतात, तू काही माझी काळजी करू नको, मला काही होणार नाही. पण तिकडे माझ्या एका सांगण्यावरून हजार लोक माझी वाट पाहत आहेत. मला तिकडे जायलाच हवं. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय भीम.